हाय फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट आणि चविष्ट मॅगी. मॅगी हे सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. चला तर बनवायला आपण आज चालू करूया. प्रथम मी कोथिंबीर कट करून घेते, परत हिरव्या मिरच्या कट करून घेते. हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घ्यायचं, परत बारीक बारीक कट करून घ्यायचं. बटाटे असले बटाटे करायचं आपण. बटाटे घेऊन एक घेतले आहे, बारीक बारीक कट करून घ्यायचं. परत एक कांदा घेऊन तेही बारीक बारीक कट करून घ्यायचं. परत गाजर मी बारीक बारीक कट करून घ्यायचं. बारीक बारीक कट करून घेतल्यानंतर म्हणजे मॅगीमध्ये चांगल्या प्रकारे खायला चव येते. दोन टमाटे घेतले आहेत, तेही बारीक बारीक कट करून घ्यायचं. चार ग्लास पाणी घेतले आहे. तुम्हाला जर कमी मध्ये घ्यायचं असलं, मॅगी करायचं असलं तर थोडं बहुत पाणी घालायचं. पाणी काढून आता कढई ठेवून घेते. कढईमध्ये आता तेल किंवा बटर हे दोन्हीपैकी एक पण घातल्यानं चालतं. कांदा कट केलेला एक आहे, ते घालून घेत आहे. परत बटाटे घालत आहे. मिरची घालून घेत आहे. कट केलेलं गाजर घालत आहे. थोडंसं कट करून घेतलेले लसूण पण घालत आहे. लसूण वाटून पण घालू शकता, नाही तर असं चाकून कट करून घेऊन बी घालू शकता. हे सर्व हलवून घ्यायचं. एक टेबलस्पून मीठ घालत आहे मी. आता लाल होत आहे. आता लाल झाल्यानंतर मी टमाटर घालून घेत आहे. 2 कट केलेले टमाटे घातले आहे. आता हे बी हलवून घेते. माझ्यापाशी 8 मॅगी आहे. 8 मॅगी पण मी आता असं घालून घेत आहे. तुम्हाला जर मॅगी कट करून घ्यायचं असल्यास कट करून घेऊ शकता, नाही तर असं आपट घालायचं असलं तसं बी घालू शकता. एक टेबलस्पून मिरची घालून घेतली आहे मी. परत हे हलवून घेते. धनिया पावडर 1 टेबलस्पून घातले आहे. कट केलेले कोथिंबीर घालून घेतले आहे. हे सर्व काही हलवून घेते.
आता 4 ग्लास मी पाणी घालून घेत आहे. जशी मॅगी आहे तसे तुम्ही पाणी घालू शकता, कमी जास्तीला पाणी घालू शकता. मॅगीचा मसाला मी घालत आहे 3 टेबलस्पून. कट केलेली कोथिंबीर बी घालून घेत आहे. मॅगी आता ऑलमोस्ट तयार झालेली आहे. तुम्ही पाणी ठेवून बी घेऊ शकता, नाहीतर मग पूर्ण पाणी आटून सुद्धा घेऊ शकता. बटर मी 2 टेबलस्पून घालत आहे. शेवटी चीज किंवा बटर घालून सर्व करू शकता. बटर घालायचं ऑप्शनल आहे. तुम्हाला घालू वाटलं तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालतं. जबरदस्त टेस्ट आलेली आहे. आता गरमागरम आणि टेस्टी मॅगी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दोन मिनिटात होणारी मॅगी आता तयार आहे.